अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला 15 दिवस पूर्ण झाले। या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होतोय। नुकत्याच आलेल्या माहितीवरून अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित बँका, आर्थिक केंद्रांवर हल्ला करण्याचा इशारा इराणने दिला आहे। अजूनही तेहरानमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत। अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झालाय। या पार्श्वभूमीवर इराणने मोठा इशारा देत अमेरिकेशी आणि इस्रायलशी संबंधित टेक कंपन्या तसंच बँकांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे। इराणच्या खातम अल अनबिसा मुख्यालयाच्या प्रवक्त्याने हा इशारा दिलाय। त्यामुळे मध्य पूर्वेत सुरू असलेला तणाव आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे। संयुक्त राष्ट्रांच्या मते हे मुख्यालय इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी IRGC संबंधित आहे। इराणमधील एका बँकेवर हल्ला झाल्यानंतर हा इशारा देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। शत्रूंनी आमच्यावर हल्ला करून आमचे हात मोकळे केले, त्यामुळे आता आम्ही अमेरिकन आणि इस्रायलशी संबंधित संस्थांशी जोडलेल्या आर्थिक केंद्रांवर, टेक कंपन्यांवर आणि बँकांवर हल्ला करू शकतो, असं वक्तव्य इराणच्या प्रवक्त्यांनी केलंय। या वक्तव्यामुळे मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता लोकांनी अशा बँका, आर्थिक केंद्र किंवा कंपन्यांपासून किमान 1 किलोमीटर अंतरावर राहावं असं आवाहन करण्यात आलंय। इराणकडून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चालवण्यात जाणारी कार्यालय आणि पायाभूत सुविधांची यादी खातम अल अनबियाने प्रकाशित केली आहे। या यादीत गुगल, मायक्रोसॉफ्ट, फ्लटर टेक्नॉलॉजीज, IBM, एनव्हिडिया आणि ऑरॅकल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांची कार्यालये आहेत। या कंपन्यांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आलाय, अशी बातमी एका वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली आहे। त्यामुळे जागतिक स्तरावर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते। इराणची राजधानी तेहरानमध्ये ही परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। रात्रीच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे अनेक भागात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले। या स्फोटांमुळे काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झालाय, तसंच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम लेबनॉनमध्ये देखील दिसून आलाय। इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यामध्ये काना या शहरात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। या संघर्षामुळे केवळ मध्य पूर्वच नव्हे तर संपूर्ण जगातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो। जागतिक ऊर्जा बाजार, तेलाच्या किमती आणि व्यापार मार्गांवरही या युद्धाचा परिणाम दिसू लागलाय। त्यामुळे या युद्धाची तीव्रता वाढल्यास त्याचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे।